भारतीय सैन्य दल म्हटलं की अभिमानानं नाव घेतलं जातं ते मराठा बटालियनचं। याचं एक उदाहरण म्हणजे क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील अपशिंगी हे गाव। या गावचं वैशिष्ट्य म्हणजे या गावातील प्रत्येक घरातील एक तरी युवक देशाच्या रक्षणासाठी सैन्य दलामध्ये कार्यरत आहे। त्यामुळे या गावाला मिलिटरी अपशिंगे या नावानं सुद्धा ओळखलं जातं। असं म्हणतात की पंजाब मधल्या प्रत्येक घरातला एक तरी व्यक्ती सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करतो। हा आदर्श खरं तर देशातल्या प्रत्येक राज्यानं घ्यावा असाच आहे। सातारा जिल्ह्यातल्या अपशिंगे गावानं हाच कित्ता गिरवलाय। अपशिंगे या गावानं देशसेवेसाठी ऐतिहासिक विडा उचललाय। या गावातील प्रत्येक घरातील एक जण देश रक्षणासाठी सीमेवरती तैनात आहे। 1914 पासून 1925 पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धात सुद्धा परंपरेनुसार जवान आहेत। आता ह्या गावची माहिती सांगताना एकच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज आणि 1670 पासून पेशवाई झाल्यानंतर पेशवाईपासूनच आमची सैनिकी परंपरा सुरू आहे। अगदी ऐतिहासिक छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून देश रक्षणाचा वारसा या गावानं जपलाय आणि त्यामुळेच या गावाला मिलिटरी अपशिंगे या नावानं ओळखलं जातं। आमचं सातारा तालुक्यात गाव एक नंबरचं मिलिटरीचं। आमच्या गावाची परंपरा येथे गडती विहीर बहादूर ही आमच्या गावची परंपरा आहे। घरटी एक आमच्या गावातला सैनिक घरटी एक भरती आहे आणि शिपायापासून ते कर्नल ब्रिगेडियर असं आमच्या गावची ही परंपरा आहे। आर्मीची परंपराच आहे जी म्हणजे लहानपणापासून प्रत्येक पोराच्या म्हणजे अंगात म्हणजे रक्तातच आहे की आर्मीमध्ये जायचं। आणि आमच्या गावात म्हणजे असं एक पण घर नाही की प्रत्येक घरात एकतरी आर्मीमध्ये एकतरी व्यक्ती आहेच आमच्यातला, त्यामुळे प्रश्नच नाही। अपशिंगे गावातील सैन्य दलात जाण्याची परंपरा ही पिढीजात असून मुलांच्या अगदी लहानपणापासून सैन्य दलाविषयी त्यांच्यामध्ये आवड निर्माण केली जाते। या गावातील पहिल्या तसेच दुसऱ्या महायुद्धात 46 जवानांना वीरगती प्राप्त झाली। गावाची लोकसंख्या 5,500 पर्यंत असून माजी सैनिकांमध्ये 1300 लोक या ठिकाणी वास्तव्यात आहेत। सध्या या गावातील 800 लोक सैन्य दलामध्ये कार्यरत असून दरवर्षी या गावातून 100 ते 150 लोक नव्यानं भरती होत आहेत। आमच्या गावात माजी सैनिकांची संख्या जवळपास 1250 ते 1300। सध्या आमच्या गावातील 700 ते 800 नवजवान मिलिटरीत असून किमान दरवर्षी 100 ते 150ची भर पडून आज आमचे एकूण जवान म्हणजे मिलिटरीत असणारे नसणारे अशी जर जवानांची संख्या मोजली जवळपास 3000 जाते। म्हणूनच आमच्या गावाला मिलिटरी अपशिंगे असून संबोधलं जातं। मिलिटरी अपशिंगे या गावाचा गौरवशाली परंपरेचा आदर्श राज्यातच नव्हे तर देशभरातून गावांनी घेण्याची गरज आहे, तरच देशाची सुरक्षा अभेद होईल। संतोष नलावडे, TV9 सातारा।